बीडच्या पाटोदा तालुक्यामधला श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील पालखी सोहळा महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। संत वामनभाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केलेली असून हजारो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यात। या पालखी सोहळ्याचे गहिनीनाथ गड ते पंढरपूर या दरम्यान 10 मुक्काम होणार असून या ठिकाणी निवास आणि भोजनाची सोय स्थानिक भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे। या पालखी सोहळ्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बघूयात। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं हा पालखी सोहळा इथं या ठिकाणचे जे महंत आहेत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आता पंढरीकडे मार्गस्थ होत आहे। लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी टाळकरी असतील, दिंडेकरी असतील, याबरोबरच या परिसरातील महिला भाविक देखील मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। आणि आगामी 10 दिवस हे सर्व भाविक पंढरीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत। या ठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी देखील हजारोच्या संख्येने लोक आले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा पालखी सोहळा आहे, मोठी परंपरा या पालखी सोहळ्याला लाभली आहे। या पालखी सोहळ्याचे आता या मार्गात 10 मुक्काम होणार असून या 10 मुक्कामाच्या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था संस्थांच्या वतीने तसेच भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे। अतिशय नियोजनबद्ध असा हा पालखी सोहळा आहे। संत वामनभाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याला प्रारंभ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता हे हजारो भाविक या पालखी सोहळ्यात पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत। आपण जर पाहिलं तर आषाढी एकादशी निमित्त हजारो दिंड्या आता पंढरीकडे रवाना झाल्या आहेत आणि आषाढी एकादशीला या सर्व दिंड्या त्या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचणार आहेत। आपल्यासोबत काही वारकरी देखील आहेत। काय सांगाल बाबा, कधीपासूनची ही सगळी परंपरा आहे? ही परंपरा अशी जगात सुरुवात जी आहे ती ह्या ठिकाणापासून सुरुवात आहे परंपराची। त्याचं कारण गहिनी प्रसादी निवृत्ती दातर आणि ज्ञानदेव सारस सुजविले म्हणून संप्रदायाची सुरुवात ह्या गडापासून आहे। रामकृष्ण हरी। नक्कीच नक्कीच संप्रदायाची सुरुवातच या गडापासून झाल्याचे महंत सांगतायत आणि अशीच परंपरा या ठिकाणी अखंडितपणे आता सुरू आहे। हजारो भाविक आता पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।